शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत तूर शिवनेरी 45 मध्ये। आणि या प्लॉटमध्ये आपण एक वेळेस पाणी दिलं होतं, खताचं नियोजन 2 वेळेस केलं होतं। आणि तसं पाहता हे कोरडवाहूचीच आहे, कारण पाणी काही व्यवस्थित बसलं नव्हतं। कारण कोरडवाहू क्षेत्रामुळे आपण दुसऱ्यांचं पाणी घेऊन लावलं होतं। आणि जमिनीला भेगा बघा आपण कशा प्रकारे आहेत। पेंड्या असा कापून ठेवून साधारणतः 18 दिवस ते 20 दिवस झाले आहेत। आता आपल्याला ही कापणी झाल्यानंतर आता ही काढायची आहे, परंतु आपल्याला थोडासा वेळ लागते अजून सुद्धा, कारण आपल्याला दुसरे कामं असल्यामुळे शेतातले आपण थोडं याला अजून वाळू द्यायचं, जेणेकरून यंत्रातून काढल्यानंतर याच्यात कुठल्याही प्रकारच्या शेंगा वगैरे राहिल्या नाही पाहिजे, हिरव्या वगैरे। त्यामुळे आपण थोडं जास्त वेळ वाळू द्यायचं। आणि तूर कापल्यानंतर आपण त्याची पेंडी बांधली। पेंडी बांधल्यावर आपण अशा प्रकारे इथं त्याच काड्यावर त्यांच्याच वाळू घातली, जेणेकरून त्यांना चहूबाजूने खालून वरून हवा लागली पाहिजे। तर अशा प्रकारे आपण इथं 1 एकर क्षेत्र आहे, आणि या 1 एकर क्षेत्रामध्ये तूर शिवनेरी 45 अशा प्रकारे आपण इथं वाळू घातलेली आहे। बघा अशा प्रकारे। आणि सर्व जे युआरव्ही प्रक्रिया असल्यामुळे सर्व याच्यावर फवारण्याच्या मात्रा त्या फक्त कीटकनाशके दिलेल्या आहेत, कारण सोयाबीनवरच्या ज्या फवारण्या होत्या त्या याच्यावर आलेल्या आहेत सर्व। त्याच्यानंतर सोयाबीन निघाल्यानंतर कळी अवस्थेपासून आपण इमामॅक्टिन घेतलेलं आहे प्रत्येक फवारणीला 15-15 दिवसांनी। बाकी कुठलेही काहीही कीटकनाशक वगैरे टॉनिक वगैरे द्यायची गरज नाही। युआरव्ही प्रक्रियेमुळे बलवान झाली आहे, पानाची जाडी जास्त जाड येते, त्यामुळे कीटकनाशकाचीच फक्त गरज आहे। बाकी सहसा जाडी पानाची असल्यामुळं या व्हरायटीला रसाचे किड येत नाहीत, अळीसुद्धा जास्त प्रमाणात येत नाही, कारण युआरव्ही प्रक्रिया असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती 3 पट वाढली असती, उत्पादन शक्ती 3 पट वाढली असती त्याच्यामुळं, आणि बलवान बनलेली असती। आणि बलवान बनल्यामुळं आपण कुठल्याही प्रकारचे याच्यावर साईड इफेक्ट होत नाही। फक्त अळीसाठीच आपण ढग वगैरे आली तर अळीसाठी मारायचं फवारणीसाठी मधून औषधी, बाकी काही गरज पडत नाही। परिपूर्ण दाणे अशा प्रकारे आपण इथं बघू शकता। हे बघा, लाल तूर आहे शिवनेरी 45, उत्पादन पण भरपूर येणार आहे। मागच्या वर्षीसुद्धा चांगल्या प्रकारे आलं होतं। कोरडवाहू जमिनीला, हलक्या जमिनीला 9 फुटापासून ते 12 फुटापर्यंत चांगल्या जमिनीला घेऊ शकता। हे कोरडवाहूला होतं, त्यामुळं आपण इथं 9 फुटावर पेरणी केली। आतमध्ये 6 वळी सोयाबीनच्या घेतल्या बलदेव 47च्या, आणि काही भागामध्ये 10.5 फुटावर, काही भागामध्ये 12 फुटावर। तर काही भागातली काढली, काही भागातली राहिली। बघू आता या भागातली आता काढताना।